दोन पद्धतीच्या या दाबेल्या आणल्या आहेत। ही जी आहे ही तिखट दाबेली आहे, चीज दाबेली आहे, ती मी पोरांसाठी घेतली आहे। एकांत रायडरच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। पुण्यात आता थंडीने चांगला जोर पकडलेला दिसतोय। अशा या थंडीच्या वातावरणात काहीतरी गरम असं खावंसं वाटतं। अशा वेळेस माझी एक गोष्ट लक्षात आली की आपण एक पदार्थ या चॅनलवर अजून आणलाच नाही आहे, आणि तो पदार्थ म्हणजे दाबेली। अशा पद्धतीने आपण तिथनं दाबेल्या आणलेल्या आहेत। दाबेली हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो, आणि माझं एक आवडतं दाबेलीचं एक ठिकाण आहे। खूपच प्रसिद्ध असं ते ठिकाण आहे, बऱ्याच जणांना त्याचं नावही माहिती असेल। तरीही तिथली दाबेली आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, कारण का बऱ्याच दिवसांनी मीही तिथली दाबेली खाल्ली नव्हती। तर आज तिथली आपण दाबेली आणली आहे। मला तशी तिथली साधीच दाबेली आवडते, पण तिथे आता काही व्हेरिएशन्स आहेत दाबेलीचे, तर म्हणून पोरांसाठी मी चीज दाबेली आणलेली आहे, वडिलांसाठी साधी दाबेली आणली, आणि माझ्यासाठी हलकीशी एक तिखट अशी दाबेली। अशा पद्धतीने आपण तिथनं दाबेल्या आणलेल्या आहेत। आणि तिथे शेवपाव हा एक प्रकार मिळतो। तुमच्यापैकी अनेक जणांनी खाल्ला असेल, ज्यांनी खाल्ला नसेल त्यांच्यासाठी तोही पदार्थ मी आणलेला आहे। तोही पदार्थ तुम्हाला दाखवला जाईल। एकूणच तिथल्या पदार्थांची चव कशी आहे, त्याची किंमत काय, हे आहे कुठे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। आज आपण आलो आहे दाबेली खाण्यासाठी डेक्कनला, यशवंत स्पेशल यांच्या स्टॉलवर। डावीकडून जेम रोड म्हणजे डेक्कन बसस्टॉपच्या साईडनी हा रोड येतो, आणि उजवीकडे गरवारेचा जो पूल आहे त्या गरवारेच्या पुलाकडे जाऊन दोन्हीकडे विभागणी होते। एक लकडी पुलाकडे आणि एक परत डेक्कनकडे गुडलक चौकात जातो। या पुलाच्या सुरुवातीला कॉर्नरला हे मोबाईलचं मोठं दुकान आहे। त्या दुकानाच्या शेजारी तुम्हाला हा यशवंत दाबेलीचा स्टॉल मिळेल। इथे यांची थोडी माहिती विचारली तर त्यांनी मला कळवलं की यशवंत दाबेली ही साधारण 35 वर्ष जुनी आहे, आणि त्याच्याही आधी साधारण एक 55 ते 60 वर्ष हे लोक भेळेचा व्यवसाय करायचे। आत्ता रणजित जे दाबेली बनवत आहेत त्यांच्या वडिलांचं नाव यशवंत, आणि त्यांच्या नावावर ही गाडी चालू केली होती। आज रणजित आणि त्यांची आई हे दोघं मिळून ही गाडी सांभाळतात। गेले अनेक वर्ष बऱ्याच वेळा मी इथे त्यांची दाबेली खाल्लेली आहे। खूप सुरेख आणि सुंदर अशी ही दाबेली इथे मिळते तुम्हाला। तर इथे आपण दोन पद्धतीच्या या दाबेल्या आणल्या आहेत। ही जी आहे ही तिखट दाबेली आहे, आपण आतनंही सगळं बघणार आहोत। त्यानंतर एक जी आहे ही चीज दाबेली आहे, ही मी पोरांसाठी घेतली आहे। आणि तिसरा पदार्थ जो मी आणला आहे तिथनं तो म्हणजे त्यांचा शेवपाव। शेवपाव मला विशेष आवडत नाही, पण मी म्हणलं तुम्हालाही दाखवता येईल, आणि दाबेली व्यतिरिक्त अजून एक पदार्थही होईल। तर आता आपण ही आहे ही तिखट दाबेली। तिखट दाबेलीमध्ये त्यांनी भाजी, तिखट शेंगदाणे आणि शेव ही दिलेली आहे। ह्याच्यात त्यांनी पाणी तिखट टाकलेलं आहे। त्यानंतर ही आहे चीज दाबेली, नॉर्मल दाबेली आहे मला वाटतं, आणि त्याच्यात त्यांनी चीज किसून टाकलेलं आहे। फरक एवढाच। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शेवपाव। शेवपाव हा त्याच्यात आपली हिरवी जी सँडविचची चटणी असते ना ती लावलेली आहे, मेयोनीज, आणि त्याच्यावरती मला वाटतं टमॅटो केचप आहे, आणि त्याच्यावरती महत्त्वाचं म्हणजे यांचं हे शेवसुद्धा तिखट शेव आहे। भाज्यांमध्ये फक्त मला वाटतं काकडीच दिसते, कधी कधी ते कांदाही टाकत असतील, पण याच्यात काकडी मला दिसली। खातानाही आपल्याला कळेल की याच्यात काय काय आहे ते। तर अशा पद्धतीने आपल्या हे
3 पदार्थ जे आहेत ते समोर आहेत. तर आपण आता ह्याची चव बघून सांगूया की चव कशी येते. चला तर सुरुवात करूया. यशवंतची ही तिखट दाबेली. यशवंतची दाबेली ही खूप प्रसिद्ध आहे. गेले 35 वर्ष त्यांची ही दाबेली प्रसिद्ध आहे आणि मला वाटतं त्याच्या आधी 60 वर्ष जुनी त्यांची भेळ आणि इतरही काही व्यवसाय त्यांचा होता, पण आता गेले 35 वर्ष त्यांची दाबेली ही प्रसिद्ध आहे. तर यशवंतची ही तिखट दाबेली आपण बघूया. तर पहिला घास यशवंतची तिखट दाबेली. दाबेली छान आहे. मला हलकीशी सर्दी झाली आहे. कदाचित थोडीशी चव जी आहे ती 19-20 होऊ शकते, म्हणून मी कॉन्फिडन्सनी सांगू शकत नाही आहे की जी जुनी चव आहे तशीच आहे का नाही, पण एकूण चव चांगली आहे. यशवंतच्या दाबेलीची चव हे त्याची जादू जी आहे ती त्याच्या भाजीमध्ये आहे. त्यांची जी भाजी आहे ती छान आंबट गोड अशी दाबेलीची ही भाजी असते. आणि आता तुम्ही म्हणाल दाबेलीमध्ये काय फरक पडतो किंवा दाबेलीच्या भाजीमध्ये तरी काय फरक पडतो. तर फरक पडतो. तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या दाबेल्या खाऊन पहा, तुम्हाला त्याची जी भाजी आहे त्याच्या चवीमध्ये गॅरंटीड फरक मिळणार. ही तिखट दाबेली आहे. तिखट दाबेलीमध्ये भाजी तीच असते, फक्त त्याच्यात वेगवेगळ्या तिखट चटण्या आणि तिखट दाणे हे जास्त वापरले जातात, जेणेकरून त्याची चव जी आहे ती जास्त तिखट बनते. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मी तुम्हाला सुचवीन की यशवंतच्या इकडे तुम्ही गेलात तर त्याला तिखट दाबेली सांगा, तुम्हाला छान अशी दाबेली, तिखट दाबेली खायला मिळेल. आणि जेव्हा तुम्ही ही तिखट दाबेली घ्याल ना, तेव्हा ही झटका देणारी तिखट दाबेली आहे. हलकंसं तिखट वगैरे इथे काही चालत नाही, छान झटका देणारा असं हे तिखट आहे. तर एकूणच दाबेलीचा जर तुम्ही इतिहास पाहिलात तर दाबेलीचं पूर्ण नाव जे आहे त्याला कच्ची दाबेली म्हणतात. माझा असा समज होता की कच्ची दाबेली म्हणजे त्याला तव्यावर गरम करत नाहीत म्हणून त्याला कच्ची दाबेली म्हणतात की काय, असं मला वाटायचं. ते तसं नसून गुजरातच्या बाजूला कच्छ नावाचं जे शहर आहे त्या शहरातून हा पदार्थ प्रसिद्ध झाला आहे आणि तो देशभरात सगळीकडे तुम्हाला आता बघायला मिळतो. तर याची माझी एक अजून आठवण म्हणजे माझं लहानपण जे आहे ते माझ्या आजी आजोबांच्या इकडे मुलुंडला गेलं. तिथे गुजराती समाज जरा जास्त आणि गुजराती समाज जास्त असल्याकारणाने तिथे मी लहानपणी डबल रोटी खायचो. डबल रोटी असाच काहीतरी पदार्थ आहे, फक्त त्याच्या आत भाजी मला वाटतं तीच असावी, पण ते गरम करत नव्हते. आणि डबल रोटी म्हणजे ब्रेडलाच मुंबईच्या बाजूला डबल रोटी असं म्हणतात. नंतर दाबेली या पदार्थाशी जेव्हा ओळख झाली तेव्हा मला वाटायला लागलं की अरे दाबेलीमध्ये 2 व्हेरिएशन्स किंवा 2 प्रकार येतात का काय. एक म्हणजे तव्यावर न भाजलेली आणि एक ही तव्यावर छान भाजून घेतलेली बटरमध्ये. तर असं मला वाटायचं, म्हणजे तसं नाही आहे. तुमच्यापैकी कोणी ही डबल रोटी जी आहे जी स्टेशनच्या जवळ मिळायची, हा पदार्थ कोणी खाल्ला आहे का? मला एक्झॅक्टली त्याचं वर्णन, आता लहानपणी मी खाल्ले होतं, मला एक्झॅक्टली त्याचं वर्णन असं सांगता येत नाही आहे, पण एवढं मात्र नक्की गोल पाव असायचे, त्याच्यात भाजी टाकली असायची आणि तशीच तुम्हाला दिली जायची. ते तव्यावर भाजायचे नाहीत आणि त्याला ते डबल रोटी का असं काहीतरी म्हणायचं आहे. तुम्ही जर कोणी खाल्लं असेल, तुमच्या आठवणीत कोणाचं असेल, कोणी जर मुंबईच्या बाजूला असेल तर मला नक्की सांगा की हा असा पदार्थ जो मी तुम्हाला सांगतो आहे तो तुम्ही कधी खाल्ला आहे किंवा बघितला आहे, तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. छानशी अशी ती आठवण होती. तुम्ही जर चीजचे शौकीन असाल, मी नाही आहे, तुम्ही असाल तर तुम्ही चीज दाबेली घेऊ शकता. त्याच्यात भरभरून चीज किसून देतात. बाकी सगळे दाबेलीचे घटक, बाकी प्रक्रिया सगळी सेम आहे, फक्त त्यात चीज टाकलं जातं. दुसरा पदार्थ अर्थातच यशवंतची चीज दाबेली. याच्यात भरभरून चीज टाकलेलं आहे किसून, एवढाच फरक आहे, बाकी वेगळं तसं काही नाही. चीज दाबेली बघूया. चीज दाबेली ही चवीला चांगली आहे. सुरुवातीलाच तुम्हाला चीजची चव लागते.
त्यानंतर चीजची चव जी आहे निघून जाते, कारण का त्यांनी चीज फक्त वरती टाकलं आहे किसून. तर बाकी दाबेली जी आहे ती आहे तशीच आहे आणि ती तुम्हाला तशीच चवीला लागते. जी नॉर्मल दाबेली तुम्ही घ्याल तशी, फक्त वरनं जे चीज टाकलं आहे, तुम्हाला चीज आवडत असेल तुम्ही ही खाऊ शकता, नाहीतर नॉर्मल दाबेली मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. ही दाबेली मी पोरांसाठी आणलेली आहे. ही झाली चीज दाबेली. याच्यात वेगळं असं काही सांगण्यासारखं काही नाही, उगाच व्हिडिओ लांब बनवण्यात काही अर्थ नाही. तिसरा पदार्थ आपण वळूया, ते म्हणजे इथला शेवपाव. तिसरा पदार्थ म्हणजे शेवपाव. शेवपाव याला म्हणतात, पण मला वाटतं हा बन आहे. बनला मधून कापून घेतात, त्याच्या आत मग बरेच घटक टाकतात. सँडविचची तिखट चटणी, त्याच्यानंतर बाकीचे जे घटक मी मगाशी तुम्हाला सांगितलेच. तर अशा पद्धतीने हा शेवपाव आहे. पटकन आपण याचा एक घास बघूया. मला शेवपाव विशेष आवडत नाही, कारण का त्यात भरपूरून मेयोनीज टाकतात. याच्यात मेयोनीज तसं मला जास्त दिसलं नाही, मी काही बोललो नव्हतो. बघूया. मी यशवंतकडे गेलो किंवा कुठल्याही दाबेलीच्या गाडीच्या इथे गेलो, मी दाबेली प्रिफर करतो, शेवपाव नाही. पहिला घास शेवपावचा जेव्हा खाल्ला, सगळ्यात आधी तुम्हाला जी चव लागते, निरनिराळे जे याच्यात सॉस आहेत, मला वाटतं टोमॅटो केचप आहे, मेयोनीज आहे, हे जे सॉस आहेत त्याला गोडवा तुम्हाला पहिल्यांदा लागतो. त्याच्यानंतर जी त्यांची चटणी आहे सँडविचची, त्या चटणीचा तिखटपणाही तुम्हाला मिळतो. पण एकूणच जर तुम्ही मला विचारलं तर हा एक असा बॅलन्स्ड पदार्थ आहे. आता मी हा घरी आणला पदार्थ, तर म्हणून त्याच्यातली जी शेव आहे ती सॉस आणि चटणी यामुळे मऊ पडली आहे. इथल्या तिथे जर हा पदार्थ खाल्ला असता तुम्हाला कुरकुरीत असा हा मिळाला असता. आणि ती गंमत आहे शेवपावची. तर असा हा पदार्थ मला फारसा आवडत नाही, पण वाईट नाही आहे, तुम्ही खाऊ शकता. ज्यांना आवडतो ते चवीने खातात. चव चांगली आहे, काही असं हे नाही. पण मेयोनीजची एक डोक्यात गोष्ट बसल्या कारणाने, नॉशिया आपण म्हणतो ना, तसा नॉशिया माझ्या डोक्यात बसला आहे मेयोनीजबद्दल. नॉशिया मेयोनीजचा की याच्यात जास्त मेयोनीज असेल आणि म्हणूनच तो पदार्थ मला जास्त आवडत नाही. पण चवीला छान आहे, तिखट गोड असा बॅलन्स्ड हा पदार्थ आहे. तुम्ही शेवपाव जर खायचा असेल, तुम्हाला आवडत असेल, तुम्ही शेवपावही यशवंतचा खाऊ शकता. अजून एक विशेष गोष्ट सांगण्यासारखी, शेवपाव हा नॉर्मल येतो, त्याला गरम करत नाहीत तव्यावर, त्याला बटर वगैरे लावून गरम करत नाहीत. हा साधा शेवपाव येतो आणि त्या पावमध्ये हे सगळे घटक टाकून तुम्हाला दिले जातात. याच्यात ही चीजचा प्रकार येतो, पण मी चीजचा प्रेमी नाही, म्हणून मी फक्त नॉर्मल जो शेवपाव आहे तो तुमच्यासाठी आणला. तर असे हे यशवंत दाबेलीचे 3 पदार्थ तुमच्यासमोर आणले. थोडासा छोटासा हा आपण व्हिडिओ तुमच्यासमोर आणला. तब्येत आज ठीक नाही आहे, म्हणून माझ्यासमोर विचार होता की सर्दीमुळे आता कुठला पदार्थ तुमच्यासमोर आणायचा, आणि मला खात्रीही नव्हती की मला चव तशी तेवढी येईल का नाही. म्हणून म्हटलं व्हिडिओ न आणण्यापेक्षा एक असा पदार्थ तुमच्यासमोर आणू जो पटकन सांगता येईल, आणि एक छोटासा असा एक पदार्थ आणि छोटासा हा व्हिडिओ, म्हणून हा व्हिडिओ आणला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. चला आता मित्रांनो, पत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळालाच असेल. खूप सोपा पत्ता आहे, डेक्कन बस स्टँडचे आहे, त्याच्यासमोरच हे सगळं आहे. तिथे लाईनशीर सगळ्याच्या खाऊच्या गाड्या आहेत. त्याच्यात मला वाटतं सगळ्यात शेवटची गाडी जी आहे ती यशवंतची गाडी आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. भेटूया आता एक नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तुमच्यापैकी बरेच लोक व्हिडिओ पाहतात, त्यांना आवडतो, तुम्ही लाईकही करता व्हिडिओला, पण तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरता. सबस्क्राईब केल्याने आम्हालाही प्रेरणा मिळते की तुमच्यासमोर जास्तीत जास्त असे पदार्थ आणण्याची. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.